कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जा जग जिंकून या। आता काय जगच हरवलंय सगळं आमचं। असं का बोलताय अधिपती? काय हरवलेलं नाही तुमचं जग। जरा जागं व्हा, असं कुडत बसू नका हो। नाही कुडत नाही। नाही कसं कळतंय आम्हाला, अशी अदृश्य आसव गाळत बसू नका। जाऊ द्या आता सुनबाईंना, त्यांनी तर तुम्हाला स्पष्ट सांगितलंय का नाही की त्यांना यायचं नाही परत म्हणून, तरी पण तुम्ही त्यांची वाट बघायलाय। काय म्हणावं याला? हा, हे प्रेम नाही अधिपती, यो मूर्खपणा आहे। आणि हा असा मूर्खपणा तुम्हाला शोभत नाही। खरं सांगतोय, तुमच्या नात्याला काही भविष्य आहे का सांगा की? मग ज्या नात्याला दिशा नाही ते सोडून देणं तर शहाणपणा आहे। भावनिक होऊन विचार करू नका अधिपती, जरा बुद्धीने विचार करा। हे साहेब आता हे तुम्ही बोलताय। आता काय सांगू, तुमचं तुम्हाला कळणं झालंय म्हणून सांगतोय। तुम्ही मूर्ख ठरू लागलाय अधिपती। आता प्रेमात मूर्खपणाच करतोय की माणूस। त्याची काय गरज नसते। आपण शहाणं व्हावं, बाजूला व्हावं, पुढं निघून जावं। अहो, ज्या माणसाला आपल्याबद्दल प्रेम नाही, कळवळा नाही, आस्था नाही, त्याच्या पायाशी पडून राहण्यात काय अर्थ आहे? अहो हे तुम्ही तरी बोलू नका आई साहेब। प्रेम तुम्ही बी केलंच की। आमच्या बापानं कायम तुमचा अपमान केला। आयुष्यभर कधीच त्यांनी तुम्हाला तुमचा मान दिला नाही। हाताला धरून घराबाहेर काढलं त्या माणसानं। त्यांच्या आयुष्यात कधी त्यांनी तुम्हाला स्थान दिलं नाही, त्यांच्या मनात कधी स्थान दिलं नाही, तरी ते नातं तुम्ही कवटाळून धरलं की नाही मला सांगा? त्या नात्याला कुठं काय दिशा होती का कधी? असं नाही होतो। भावना असतीच की माणसाची आईसाहेब। हे बुद्धीने विचार करून असे मनाचे गुंते सुटत असते तर मग अजून काय पाहिजे होतं? आम्ही त्यांच्यासाठी नाही, आम्ही तुमच्यासाठी थांबलो या घरात। काय झालं? असं का बघायलाय तुम्ही? तुम्ही बोलला ते सत्य आहे, पण अर्ध सत्य आहे साहेब। म्हणजे तुम्ही आमच्यासाठी राहायला बरोबर आहे, पण दिशा नसलेल्या तुमच्या नात्याला तुम्ही कधी अंतर दिलं नाही। खरं का कुठं? ज्या माणसाला तुमच्याविषयी काही आस्था नव्हती, काही प्रेम नव्हतं त्यांच्या मनात, त्या माणसाच्या पायाशी तुम्ही तुमचं आयुष्य घालवलं का नाही सांगा बरं? सांगा की। आमच्या वडिलांना तुम्हाला कधी एका क्षणासाठी सुद्धा आपलं मानलं नाही, कधी प्रेम केलं नाही, पण तरी तुम्ही आयुष्य घालवलं। मास्तरीनबाईंनी कधी का होईना आमच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं, कधीतरी केलं होतं का नाही? त्यामुळे या जन्मात नाही, पुढच्या कुठल्याच जन्मात आम्ही मास्तरीनबाईंना विसरू शकत नाही बघा आई साहेब। आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं ना की मग काही झालं तरी आपण त्याला सोडू शकत नाही। किती तडफड होऊ दे, किती हाल होऊ दे आपल्या जीवाचं, आपण त्या माणसाला विसरू शकत नाही। आणि हो तुमचाच आदर्श आहे आमच्या समोर, तो कसा सोडणार आम्ही? येतो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।